भारतातील अर्ध्या मुलींचा 1 GB डाटा तर नुसतं हम लिहिण्यातच संपत असेल. ज्योतिषी, तुझे नाव झंप्या आहे. झंप्या, हो. ज्योतिषी, तुला एक मुलगा आहे. झंप्या, हो ज्योतिषी महाराज. ज्योतिषी, तू आताच 5 किलो गहू घेतले. झंप्या, तुम्ही अंतरामी आहात महाराज. ज्योतिषी, मूर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये, रेशन कार्ड नको. एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्ण, अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला. नर्स, काय तहान लागली आहे का? रुग्ण वैतागून, नाही, गळा लिकेज आहे काय ते बघायचंय. मुलगा देवाला. मुलगा, देवा, भारत ते अमेरिका रोड बनव ना. देव थोडा विचार करून, नाही रे मुला, नाही जमणार, खूप म्हणजे खूप अवघड आहे. दुसरं काही माग. मुलगा थोडा विचार करून, ठीक आहे, मग मुलींना असं बनव की त्या एकाच बॉयफ्रेंड बरोबर सिन्सिअरली राहतील. देव, क्षणाचाही विलंब न लावता, मुला सांग, तुला भारत ते अमेरिका रोड 2 पदरी पाहिजे का 4 पदरी पाहिजे? खरा मित्र तो असतो जो परीक्षेच्या वेळी आपल्या जवळील खिडकीमध्ये येऊन बोलतो, अरे हरामखोर, किती लिहितोस आता, लवकर चल, तुझीवाली घरी चालली. एक मुलगी होती, बीना तिचं नाव होतं. ती खूप हुशार होती. ती दाताची डॉक्टर झाली. तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं, बीना दाताचा दवाखाना. मूल जन्मल्यापासून ते 18 महिन्याचं होईपर्यंत पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात. उभं राहा आणि जरा बोलायला शिक. आणि त्यानंतर तेच मूल 18 वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात, खाली बस आणि जरा ऐकायला शिक. अरे तुझी बायको खूप ओरडायची तुला, एवढी शांत कशी झाली ती? मी एक आयडिया केली. काय? मी तिला गुटखा खायला शिकविले. दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेलमध्ये नेले. बाबा, वेटर एक बियर और एक आईस्क्रीम लाव. मुलगा, आईस्क्रीम का बाबा, तुम्ही पण बियर घ्या ना. बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू की स्वतः उडी मारू? मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. आजोबा रस्त्याने चालत जाताना आकाशाकडे पाहत चालले असतात. नेमके ते एका पुणेकर बाईच्या गाडीसमोर येतात. पुणेकर बाई गाडी थांबवून शांतपणे, आजोबा, जिथे जाताय तिथे बघा, नाहीतर जिथे बघताय तिथे जाल.